शिवलीलामृत कथा अध्याय 11वा. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण मजेत आहात ना? चला तर मग श्रोते हो, आता सध्या श्रावण महिना चालू असल्यामुळे शंकराची जास्तीत जास्त भक्ती व्हावी यामुळे मी हा शिवलीलामृत कथा अध्याय 11वा आपणासमोर सादर करीत आहे. चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात. सूत म्हणाले, सज्जन हो, काश्मीर देशाचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म आणि प्रधानपुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून एकमेकांचे मित्र व चांगले शिवभक्त होते. त्यांना अंगाला राख फासून रुद्राक्षमाळा घालून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे. त्यांच्या अशा वागण्याने राजा व प्रधानाला मोठी चिंता वाटे. एकदा पराशर ऋषी राजाच्या भेटीस आले असता राजाने त्यांना आपली चिंता सांगितली. तेव्हा त्या दोन्ही कुमारांचे अवलोकन करून पराशर ऋषी म्हणाले, पूर्वी नंदीग्रामामध्ये महानंदा नावाची एक वेश्या राहत असे. तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते. ती त्यांना रुद्राक्षमाळा घालून व अंगाला भस्म लावून नृत्य करायला शिकवित असे. त्यांना नृत्यशाळेमध्ये स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवत असे. त्यांना पुराण श्रवणाचाही लाभ होत असे. अशा प्रकारे महानंदेच्या संगतीत त्यांना शिवभजन घडत होते. एकदा भगवान शंकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराचे रूप घेऊन तिच्या घरी गेले असता तिने त्यांचे उत्तम स्वागत करून मी 3 दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगितले. तेव्हा सौदागराने आपल्याकडील दिव्यलिंग तिच्याकडे दिले व तो म्हणाला, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे, ते जपून ठेव. ते जळले वा भंगले तर मी अग्निप्रवेश करीन. महानंदेने ते लिंग नृत्यशाळेमध्ये नेऊन ठेवले. त्या रात्री ती उभयता मंचकावर झोपली असता शंकरांनी लीला केली व त्यामुळे नृत्यशाळेला आग लागून ते दिव्यलिंग भस्मसात झाले. महानंदेने धावत जाऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली. त्यानंतर शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवनयात्रा संपवली. त्यावेळी महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला व आपल्या सर्वस्वचे दान करून पेटत्या चितेत तिने उडी घेतली. तेव्हा शंकराने तिला वरचेवर झेलले आणि आपल्या चरणी अक्षय स्थान दिले. महानंदेकडील कोंबडा व माकड यांना तुझ्या व प्रधानाच्या पुत्राच्या रूपाने उत्तम जन्म मिळाले आहेत. पण हे राजा, तुझा पुत्र अल्पायुष्य असून आजपासून 7व्या दिवशी मरणार आहे आणि हे संकट टाळण्यासाठी तू शिवावर संततधार धरून रुद्राध्यायाची पारायणे कर. राजा मनोमन घाबरला होता. तरीही त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही धैर्याने केले. 7व्या दिवशी मृत्यू घटका येताच सुधर्म शुद्ध अर्पून खाली पडला. तेव्हा पराशराने रुद्रोदक शिंपडून त्याला शुद्धीवर आणले. भान येताच त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले तो अनुभव सांगितला. तेव्हा नारदांनी तेथे प्रकट होऊन त्याला दुजोरा दिला. मग भद्रसेनाने आनंदोत्सव करून नारद व पराशरांचा सन्मान केला, त्यांची पूजा अर्चा केली आणि सुधर्म्याला गादीवर बसून प्रधानासह तपासाठी वनात गेला. शंकराने त्यांनाही निजकृपेने आपल्यात विलीन करून घेतले. श्रोते हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथेस लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. हर हर महादेव.